मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला मकर राशी डिसेंबर महिना संपण्याआधी तुमच्या आयुष्यात अशा 3 धक्कादायक घडणार आहे, त्या कोणत्या यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। मकर राशीचा प्रवास हा नेहमी संयम, संघर्ष, जबाबदारी आणि आत्मविशिष्ट याचा राहिला आहे। तर ही अतिशय खरतड प्रवासातून जाणारे आहे, कारण या राशीतील लोकांना यश सहज मिळत नाही, पण जे मिळत नाही ते टिकाऊ आणि स्थिर नसतं। म्हणून देवाने योजना केली आहे, त्या योजनेप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मकर राशीच्या लोकांना एक अशा टप्प्यातून जावं लागत आहे जिथं प्रचंड प्रयत्न होतं, पण फळ उशिरा मिळत होतं। अनेक वेळा असं वाटलं की देव आपली परीक्षा घेत आहे, मात्र आता हा काळ संपत चालला आहे, कारण डिसेंबर शेवटी मकर राशीसाठी देवाने ठरवलेला तो अंतिम निर्णय पूर्णत्वाला जाणार आहे। हा निर्णय अचानक असं वाटेल की तो अनेक वर्षांच्या तपश्चर्येचा असणार आहे, पण याचा परिणाम असा असणार आहे की देवांनी जो निर्णय घेतला आहे तो नेमका काय आहे याचा खोल अर्थ मकर राशीच्या लोकांना खूप दिवसांनी भेटणार आहे। मकर राशीसाठी हा निर्णय जीवनाची दिशा बदलणारा ठरणार आहे। तर डिसेंबरचा शेवट इतके खास काळ असणार आहे आणि ज्याचे कर्म संगम डिसेंबरच्या शेवटी मकर राशीसाठी विशेष असण्यामागे फक्त कालांगणात नाही, तर ग्रहाची स्थिती, काळचक्र आणि कर्म फळाचा अत्यंत सूक्ष्म संगम आहे। या कालावधीत शनीची ऊर्जा स्थिर, न्यायकारी आणि फलदायी स्वरूपात कार्य करते। म्हणून मकर राशीच्या मित्रांनो, तुमच्या स्वभावाची जुळणारा काळ सुरू होणार आहे आणि वर्षाचा शेवट म्हणजे जुन्या कर्माचे बंद होणारे खाते। हे दिवस असे असतात जिथं अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेले निर्णय अंतिम टप्प्यात येतात। यासाठी योग्य वेळ नव्हते, ती वेळ अचानक मिळते। देवाच्या योजनेत आता नाही, तर हे आता होईल। तर डिसेंबरचा शेवट तुमच्या जुन्या त्रासांचा शेवट असणार आहे, नवीन चेहऱ्यांची सुरुवात। मन, बुद्धी आणि नशीब एका दिशेने चालू लागण्याचा काळ या दिवसात मकर राशीच्या मित्रांसाठी असणार आहे। तर कारण त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अशा घटना लहान वाटतील, पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असणार आहे, कारण या घटना घडवणारी शक्ती गायीची नसून शनीसारखी स्थिर आणि कायम आहे। थोडक्यात पण खोल अर्थ देवाचा निर्णय म्हणजे मकर राशीच्या संयमाला मिळालेली दैवी शक्ती असणार आहे, कारण डिसेंबरचा शेवट म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात उरलेला फळ। हा काळ नशीब बदलण्याचा नाही, तर नशीब स्थिर करण्याचा आहे, कारण करिअर आणि आर्थिक जीवनात होणारे बदल स्थैर्य, मान्यता आणि सुरक्षिततेकडे वाटचाल करणारे मकर राशीच्या आयुष्यात करिअर आणि आर्थिक बाबी या नेहमी केंद्रस्थानी राहिल्या आहेत। या राशीचा स्वभाव मेहनतीचा, जबाबदारी घेणारा आणि दीर्घकालीन विचार करणारा आहे। त्यामुळे मकर राशीचे लोक शॉर्टकट टाळतात आणि हळूहळू का होईना पण एक ठाम पावलांनी पुढे जातात आणि त्यांच्या मेहनतीने अपेक्षित परिणाम न मिळाल्याने भावना निर्माण झाली होती। पण डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात येथे मूलभूत बदलांची सुरुवात दिसून येईल। या काळात कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता आणि नेतृत्व गुण अधोरेखित होतील। वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, दीर्घकाळ प्रलंबित असलेले निर्णय अंतिम स्वरूपात येतील, जबाबदारी वाढेल आणि त्याचसोबत अधिकार आणि सुरक्षितताही मिळेल। आर्थिक दृष्टिकोनातून खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल निर्माण होईल। पैशाबाबतचा ताण कमी होऊ लागेल। भविष्यासाठी नियोजन करणारी मानसिकता अधिक ठोस होईल। छोट्या पण स्थिर उत्पन्नाच्या मार्गाची सुरुवात होऊ शकेल। हा बदल अचानक श्रीमंती देणारा नसला तरी आर्थिक स्थैर्याची पायाभरणी
करणारा नक्कीच असणार आहे, कारण मकर राशीसाठी हे खरे यश मानले जाते. नातेसंबंध आणि कौटुंबिक शांतता, तर यामध्ये समज, स्थिरता आणि भावनिक सुरक्षितता असणार आहे. मकर राशीचे लोक भावना कमी व्यक्त करतात, पण नात्यामध्ये हे अत्यंत प्रामाणिक आणि जबाबदार असतात. अनेक वेळा याच स्वभावामुळे त्यांना थंड आणि अलिप्त समजलं जातं, ज्यामुळं नात्यामध्ये अंतर निर्माण होतं. मात्र मकर राशीच्या मनात नात्याविषयीची निष्ठा कधीही कमी होत नाही. डिसेंबरचा शेवट नातेसंबंधामध्ये समज वाढवण्याचा काळ सुरू होईल. या काळात मनात साचलेला गैरसमज हळूहळू दूर होईल, संवाद अधिक स्पष्ट आणि शांत होईल, नात्यामध्ये स्थैर्याची भावना निर्माण होईल, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे सीमा आखायची याची स्पष्टता देखील मिळेल आणि कौटुंबिक पातळीवर घरातील वातावरण अधिक संतुलित होईल. जबाबदाऱ्या विभागल्या जातील, त्यामुळे मानसिक भार कमी होईल. ज्येष्ठ व्यक्तींकडून आधार मिळेल, मार्गदर्शन मिळेल आणि घरात शांतता आणि समाधानाची भावनाही वाढेल. तर हा काळ मकर राशीसाठी भावनिक गोंधळ दूर करून मनात स्थिरता देणारा असणार आहे. मकर राशीचे संघर्ष फक्त परिस्थितीशी मर्यादित नव्हता, तर तो आत्मा आणि विचारांच्या पातळीवरही चालू होता. सतत जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि अपेक्षा यामुळे मकर राशीने स्वतःच्या भावने मागे ठेवत अनेक वेळा मी चुकीचा तर नाही ना हा प्रश्न मनात घोळत राहिला. पण हा अंतर्गत संघर्ष मकर राशीची खरी परीक्षा होती. डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात देवाचा निर्णय आध्यात्मिक पातळीवर स्पष्ट जाणवेल. या काळात मनावरचे ओझे हळूहळू हलके होईल, देवावरचा आणि नियतीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. जे घडलं त्यामागचा अर्थ समजू लागेल, स्वतःला दोष देण्याची सवय कमी होईल आणि मकर राशीच्या मित्रांना जाणवेल की जे काही घडलं होतं ते शिक्षणासाठी नव्हतं, तर ते आतून घडवण्यासाठी होतं. त्यामुळे मनात स्वीकाराची भावना निर्माण होईल. हा स्वीकारच आध्यात्मिक प्रगतीचा पहिला टप्पा आहे. या काळात मकर राशी एकटेपणाला ही शांतता सारखा स्वीकारेल, म्हणून उत्तर मिळेल. बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत मनाला महत्त्व देईल. हा टप्पा मकर राशीला आतून मजबूत, शांत आणि स्थिर बनवेल. संघर्षाचा शेवट आणि स्थैर्याची सुरुवात. मकर राशी, तुमचा प्रवास कधीही सोपी नव्हती, पण तो व्यर्थही नव्हती. प्रत्येक थांबा, प्रत्येक अडथळा, प्रत्येक शांत संघर्ष यामध्ये एक मोठी योजना होती. म्हणून डिसेंबरचा शेवट देवाने ठरवलेला हा शेवटचा निर्णय पूर्णत्वाला नेणार आहे आणि हा निर्णय आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे व मकर राशीच्या मित्रांच्या मनाला शांतता मिळणार आहे, भविष्याबद्दलचा विश्वास निर्माण करणार आहे. आता मकर राशीच्या आयुष्यात मोठे चढ उतार न येता प्रगतीचा काळ सुरू होणार आहे आणि आयुष्याचं सोनं होणार आहे. तर मकर राशीसाठी डिसेंबरच्या शेवटी 3 धक्कादायक घटना ह्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.